जगभरात गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडमधील पेणमधून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। यंदा गणेश भक्तांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे, कारण पेणमधील गणेश मूर्तींच्या किमतीत तब्बल 20 ते 30% वाढ झाली आहे। या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडींसह स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे मोठे कारण आहे। एकीकडे आखाती देशातील युद्ध आणि कच्च्या मालाचे वाढलेले दर, तर दुसरीकडे जुलै महिन्यात पेण परिसरात आलेला महापूर, भोगावती आणि बाळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट मूर्तिकारांच्या कारखान्यांमध्ये आणि गोडाऊनमध्ये शिरले होते। यामध्ये शेकडो तयार आणि अर्धवट अवस्थेतील मूर्ती वाहून गेल्या, तर अनेक मूर्ती पाण्यात विरघळल्या। या महापुरात स्थानिक मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। सध्या माती, रंग, पीओपी आणि वाहतूक खर्चात प्रचंड वाढ झालीये। परिणामी 1 फुटापासून ते 10 फुटांपर्यंतच्या सर्वच मूर्ती महागल्या आहेत। ऐन सणासुदीच्या काळात या दुहेरी संकटामुळे ग्राहक आणि मूर्तिकार दोघेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत। आपल्याला माहितीच आहे की अमेरिका आणि इराणमध्ये जो युद्ध गेले 3-4 महिने चालू आहे आणि त्या युद्धाचा परिणाम अक्षरशः भारत देशावर नव्हे तर पूर्ण जगभर पडलेला आहे। या युद्धामुळे इंधनाच्या प्रमाणामध्ये जवळजवळ 20-30% वाढ झालेली आहे आणि आपला येणारा रॉ मटेरियल हा देशातील कानाकोपऱ्यातून येतो। त्यामुळे प्रत्येक पीओपी असो किंवा शाडू माती असो किंवा लागणारा नारळाचा काथा, या प्रत्येक याच्यावरती जवळजवळ प्रति टनामागे 200-300 रुपयाची वाढ झालेली आहे। आणि ही वाढ झाल्यामुळं साहजिकच गणपतीच्या मूर्तीमध्ये 15-20% वाढ झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने आता येऊन गेला 5-7 जुलै रोजी जो पाऊस, त्या पावसामुळे हमरापूर विभागामध्ये तसंच पेण तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी या कारखान्यामध्ये घुसले। तयार असलेल्या मूर्त्या कलर केलेल्या पीओपीच्या असो वा शाडूच्या असो, या अक्षरशः वाहून गेल्या। प्रवाह इतका होता की मूर्ती थांबवता देखील आली नाही। कंप्लीट असलेली मूर्ती ज्या आपण उद्या डिलिव्हरी करणार होतो, अशा मूर्त्या ह्या देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। शाडू मातीच्या मूर्त्या पण देखील या मूर्त्यांचा अक्षर चिखल झाला। उरल्या सुरल्या मूर्ती ज्या काही 100तून 10-15 ढोक्या होत्या, त्याचा तर रिपेंट करायचं काम चालू आहे। त्यामुळे काय आलं, त्या अक्षरशः गणपती कारखानदारांवर या मूर्त्यांचा आणि या कामाचा ताण पडलेला आहे।